नमो बुद्धाय. भारताच्या कोणत्याही कोपऱ्यात जर खोदकाम झालं किंवा खणलं असं आपण म्हणू शकतो ग्रामीण भाषेत, तर तिथं बुद्धांची मूर्ती सापडते. असं एक समीकरण झालंय आणि असं बोलण्यातही येतंय. पण याच्या पाठीमागे नेमकं कारण काय? जिथे-तिथे जर आपण पाहिलं तर काही देव मूर्ती सापडत्या, कुठं देवींच्या मूर्त्या, कुठे महादेव, तर कुठे गणपती. असं जर एक सगळं समीकरण पाहिलं तर नेमक्या या मूर्त्या कुठून आल्यात, कशा आल्यात आणि ह्या मूर्त्या खोदल्यावर का सापडतात आणि त्यामध्ये बुद्धांच्या मूर्त्या जास्त का सापडतात? हे सगळं समीकरण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहण्याचा प्रयत्न करूया. नमस्कार, मी सूरजकुमार उषाबाई सुधाकर आणि तुम्ही पाहताय पिंपळाचं पान. आता आपल्याला सगळे हे संदर्भ समजून घेण्यासाठी आपल्याला बरंच पाठीमागं जावं लागेल. म्हणजे राजआश्रय कलावंतांना जो मिळत होता, म्हणजे आज आपण विचार करू शकतो, की आजचा जो कलाकार असेल, त्या कलाकाराला राजाश्रय मिळतो का? तर बिलकुल मिळत नाही. पण राजाश्रय म्हणजे काय? तर एखादा राजा असेल, तो राजा त्याच्या राज्यातील जे काही कलावंत होते, त्या कलावंतांना पोसत होता आणि त्यांच्याकडून एक नवनिर्मितीचं काम करून घेत होता. हे जर समीकरण पाहिलं तर जे अशोक सम्राट काळात जर आपण गेलो, तर अशोक सम्राट आणि नंतरच्या काळात जेव्हा अहिंसेचा मार्ग स्वीकारला, त्याच्यानंतर त्यांनी जी काही भूमिका घेतली, तेव्हा त्याचं जास्तीत जास्त लक्ष हे होतं, की बौद्ध तत्त्वज्ञानाचा, धम्माचा प्रसार झाला पाहिजे आणि त्या भूमिकेतून प्रसाराच्या भूमिकेतून अनेक ठिकाणी त्यांनी माणसं पाठवलीत. दुसरी गोष्ट म्हणजे जे काही आपल्याला पाहता येईल, की जे कलाकार होते, शिल्पकार होते, त्यांनाही राजाश्रय देऊन विविध ठिकाणी पाठवण्यात आलं आणि विविध ठिकाणी पाठवण्यात आलं म्हणजे काय? तर जिथे जाल तिथं एक कोरीव काम करा, तिथे काहीतरी शिल्प कोरा, असं एक होतं. काहीतरी म्हणण्यापेक्षा बुद्ध तत्त्वज्ञानाचं शिल्प कोरा असंही सांगण्यात येत होतं. त्याच्यानंतरचे जे काही राजे झाले, त्याच्यानंतरच्या राजांच्या काळातही मोठ्या प्रमाणात याचा प्रचार-प्रसार झाला आणि राजाश्रय मिळालेल्या कलाकारांनी जिकडे जाईल तिकडे बौद्ध धम्माचा प्रसार किंवा ज्या-ज्या तत्त्वज्ञानाचा, ज्या-ज्या विचारसरणीचा ते अवलंब करत होते, ज्या-ज्या अ, शक्तीवर ते विश्वास ठेवत होते, त्या शक्तीचा प्रसार करण्यासाठी त्यांनी विविध ठिकाणी ते शिल्प आकारलंय, कोरलंय. आता म्हणजे वेरूळ वगैरे जर सगळं पाहिलं, तर विशेष म्हणजे आपल्याला एक गोष्ट लक्षात घ्यावी लागेल, की जिथं-जिथं लेण्या हा भाग येतो, लेणी येते, तिथे-तिथे बुद्ध येतात. यामध्ये हिंदू संस्कृती येते, तिथे महादेव येतात. म्हणजेच काय, एकंदरीत समीकरण पाहिलं तर जास्तीत जास्त संख्या आपल्याला महादेव आणि बुद्ध या दोघांची दिसून येते आणि हे समीकरण पाहिलं तर कुठे ना कुठे या दोघांचा काही संबंध आहे का? म्हणजे जर नागवंशीय जर सगळं जर काढलं तर नागवंशीय हे आदिवासी, मग महादेव, महादेवांच्या जवळचे, महादेवांचे भक्त हे नागवंशीय. हे सगळं समीकरण जर पाहिलं तर कुठेतरी असं वाटतंय, की ह्या दोघांचा जो प्रचार-प्रसार झाला आहे, तो एकाच कल्पकतेतून झाला आहे, एकाच संकल्पनेतून झाला आहे का? अशी शक्यता वर्तवली जाते. पण सरळ-सरळ याला असं म्हणू शकतो, की तेव्हाचा जर विचार केला तर तेव्हाच्या करोडो संख्येनं अनुयायी बौद्ध धम्माचे होते आणि अर्थात आपली भावना व्यक्त करण्यासाठी जसं आज आपण आपली भावना व्यक्त करण्यासाठी आपल्याजवळ हजार माध्यमं आहेत, तेव्हा आपली भावना व्यक्त करण्यासाठी, श्रद्धा व्यक्त करण्यासाठी शिल्प हा एक मोठा हे एक मोठं माध्यम होतं आणि त्याचा वापर तत्कालीन लोकांनी केला आणि त्यामुळे नंतरच्या काळात जसं-जसं म्हणजे आजही आपण जर पाहिलं 5-10 वर्षानंतरचा रोड जर पाहिला, तर तो 2-3 फूट वरती यायला असतो. म्हणजेच जर आपण पाहिलं तर हजारो वर्षाचा विचार केला, तर निश्चितच आपण जी मूळ जमीन होती त्याच्या खूप वरती आलेलो आहे आणि त्या जमिनीत तत्कालीन जे काही मूर्ती आहेत, शिल्प आहे, ते दबलं गेलेलं आहे. त्यामुळे कुठेही जर खणलं गेलं, कुठेही खोदलं गेलं, तर तिथं बुद्ध सापडतात. कदाचित त्याच्या पाठीमागं कारण हेच असावं. याच्या व्यतिरिक्त आपल्याजवळ काही वेगळं कारण असेल किंवा काही माहिती असेल तर आम्हाला नक्की सांगा. धन्यवाद.